सर्वांना जय जिनेंद्र. विषय श्री इष्टोपदेश. श्लोक क्रमांक 19. मंगलाचरण. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अरहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयरेयाणं नमो उवज्झायाणं नमो लोये सव्वसाहूणम्. यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने. नमोस्तु परमात्मने. श्री पूज्यपाद स्वामी विरचित इष्टोपदेश ग्रंथाच्या आधारे आपण स्वाध्याय करतो आहोत. खरोखर या सर्व संत महात्म्यांची ही आपल्यावरती अपरंपार कृपा आहे की आपल्याला ते अशा प्रकारे वस्तुतत्वाचा यथार्थ उपदेश देत आहेत. अगदी ज्याप्रमाणे नद्या निरपेक्षपणे सर्व जीवमात्रांच्या कल्याणासाठी निरंतर वाहत राहतात, गायी निरपेक्षपणे सर्वांना दूध देतात, सूर्य चंद्र ज्याप्रमाणे सहज रीतीने निरपेक्षपणे सर्वांना प्रकाश देतात, अगदी वृक्ष सुद्धा निरपेक्षपणे सर्वांना फळं देतात, अगदी त्याचप्रमाणे सहज रीतीने कोणत्याही प्रकारच्या परताव्याची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष पद्धतीने हे सर्व आचार्य भगवान सुद्धा, हे सर्व ग्रंथकार आणि विद्वद्गण सुद्धा आपल्याला या शास्त्रांच्या माध्यमातून आपल्या इष्टाचा म्हणजेच परम कल्याणाचा उपदेश देत असतात. आणि म्हणूनच या इष्टोपदेश अंतर्गत प्रत्येकाच्या कल्याणाचीच भावना मुख्य आहे. प्रत्येक जीव मात्राच्या कल्याणाचंच प्रयोजन येथे मुख्य आहे. आणि म्हणून अनेक वस्तुतथ्यांच्या आधारे येथे विषय वस्तूला स्पष्ट करत निघाले आहेत. मागील व्याख्यानामध्ये श्लोक क्रमांक 18 मध्ये आपण शरीराच्या अशुचित्वाचा विचार केला. प्रत्येक शरीर हे कशा पद्धतीनं बनलेलं आहे आणि त्या शरीराचा मूळचा स्वभावच अशुची आहे, या प्रकारची चर्चा आपण पाहिली. खरोखर या शरीराचा स्वभाव जसा आचार्यांनी सांगितला तसाच आहे की या त्वचेच्या आवरणामुळे आपल्याला हे लोभसवाणं दिसणारं रूप हे शरीराचं वास्तव आहे, याचा खरोखर आपण अंतर्मुख होऊन केवळ विचारच करायला नको, तर त्या संबंधी निर्णय सुद्धा करणं अपेक्षित आहे. इतकी सुंदर म्हणजे आपल्याला दृष्टी येऊ शकते याद्वारे की समजा या शरीराला एखादी जखम झाली आणि खूप खोलवर जखम झाली असेल, खूप जुनी जखम असेल, खूप भयंकर जखम झाली असेल, गँग्रीन वगैरे झालं असेल, तर त्यावेळेला काय केलं जातं, तर जर विशिष्ट मोठी जखम असेल तर त्याला वारंवार बँडेज केलं जातं किंवा त्याला सेवा शुश्रूषा केली जाते, त्याला स्वच्छ केलं जातं, मलम लावलं जातं आणि वारंवार त्याचं ड्रेसिंग करून त्याला बरं केलं जातं. हे आपण व्यवहारामध्ये सुद्धा अनुभवतोच. आणि अशा प्रकारे मग ती जखम बरी करण्याचा यत्न केला जातो. सगळे संत महात्मा मुनी आणि हे आचार्य म्हणतात, अरे जीवात्म्या, हे शरीर म्हणजे त्या आत्म्याला झालेल्या जखमेप्रमाणेच आम्हाला वाटतं. म्हणजे ज्याप्रमाणे ती जखम वारंवार स्वच्छ करून त्याच्यावरती मलम लावावं लागतं आणि मग बँडेज बांधावं लागतं, अरे हे तुझं शरीर सुद्धा जखमेप्रमाणेच आहे. त्या जखमेला वारंवार धुवावं लागतं, स्वच्छ करावं लागतं. या शरीराला सुद्धा वारंवार धुवावं लागतं आणि स्वच्छ करावं लागतं. त्या जखमेला वारंवार मलम औषधी पुरवावी लागते. त्याप्रमाणे या शरीराला सुद्धा वारंवार अन्नाद्वारे औषधांचा पुरवठा करावा लागतो. ज्याप्रमाणे त्या जखमेला विविध बँडेजनी बांधावं लागतं, त्याप्रमाणे या शरीररूपी जखमेला सुद्धा या वस्त्रांच्या द्वारे, कपड्यांच्या द्वारे बांधून ठेवावं लागतं. विचार कर, खरोखर हे शरीर तुला भूषणवत आहे की खरोखर हे शरीर हे जखमेप्रमाणे बरं करण्यालायक म्हणजेच सोडून देण्यालायक आहे. अशा प्रकारे आपल्याला खऱ्या अर्थाने या शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन या शास्त्रांच्या द्वारे आचार्य भगवान देतात. केवळ हे शास्त्र, हे तत्वज्ञान, हा अध्यात्म मार्ग म्हणजे कपोलकल्पित कल्पना नाही आहे.
किंवा टाइमपासचं साधन नाही आहे, हे मनोरंजन किंवा वेळ घालवण्याचं साधन नाही आहे. खऱ्या अर्थानं दैनंदिन जीवनामध्ये पडणाऱ्या समस्या, दैनंदिन जीवनामध्ये पदोपदी अनुभवायला येणारं दुःख, याच्यावरचा अमोघ उपाय, सुखरूपी संजीवनी प्राप्त करण्याचा अमोघ मार्ग म्हणून हे तत्वज्ञान आपल्याला लाभान्वित करतं. आणि म्हणून याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा आपला त्या पद्धतीने गंभीर असायला हवा. हे मी का म्हणतो आहे, कारण जेव्हा मी अशा प्रकारे अनेक तथ्यांच्या आधारे गोष्टी करतो आहे, आजपर्यंत आपण अनेक व्याख्यानं ऐकलीत किंवा आपण अभ्यास केला, ह्याच्यामध्ये कोणती अंधश्रद्धेची गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये न पटण्यासारखी कोणती गोष्ट आहे. आपण विचार केला शरीराचा, हे शरीर अपवित्र आहे, स्वभावतःच अपवित्र आहे. कितीही प्रयत्न केला, संसारातल्या जगातल्या सगळ्या नद्या आणि समुद्रांच्या पाण्याने जरी या शरीराला स्वच्छ केलं तरी अल्पावधीतच हे शरीर पुन्हा मळच बाहेर टाकणार आहे. ते कधीही पूर्णांशाने निर्मल होऊच शकत नाही. असा जो शरीराचा मुळात असणारा अपवित्र स्वभाव जर येथे सांगितला जात आहे, तर याच्यामध्ये खोटं काय आहे किंवा याच्यामध्ये कठीण काय आहे, याच्यामध्ये न स्वीकारण्यालायक, अस्वीकार करण्यालायक याच्यामध्ये काय आहे, काय बरोबर याच्या विपरीत शरीर हे पवित्र आहे हे सत्य आहे, शरीर निर्मळ स्वभावी आहे हे सत्य आहे. या शरीराच्या संपर्कात जितके पवित्र पदार्थ येतात ते सुद्धा अपवित्र होऊन जातात, असं आचार्यांचं म्हणणं आहे. काय हे खोटं आहे? काय याच्या उलट घडतं? शरीराच्या संपर्कात जितके पवित्र पदार्थ येतात ते आणखी पवित्र होतात आणि त्यामुळे हे शरीर सुद्धा नेहमीसाठी शुद्ध होऊन जातं, हे खरं आहे. याच्या पूर्वी आपण पाहिलं होतं की हे सर्व मित्र, परिवार, पत्नी, मुलं बाळं, धनसंपत्ती हे सगळे अनित्य स्वभावी आहेत. हे तात्पुरते आपल्या सोबत येऊन राहिलेले आहेत आणि यांचा संयोग जसा झालेला आहे तसा वियोग होणं सुद्धा निश्चित आहे. काय हे तथ्य नाही? काय हे सत्य नाही? काय याच्या उलट हे सगळे पदार्थ आपल्या सोबत कायमस्वरूपी टिकणारे आहेत हे सत्य आहे? नेमका कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला विरोध दिसतो? कुठेही विरोध करण्याला काही गोष्टच नाहीये. हे सगळे संयोगी पदार्थ त्या झाडावरती तात्पुरते रात्रीपुरता निवास करणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे एकत्रित झाले आहेत आणि सकाळ झाल्यानंतर पक्षी जसे सर्व दिशांमध्ये सुदूर उडून जातात, त्याप्रमाणे हे सगळा संयोग सुद्धा तात्पुरता एकत्रित झालेला आहे. याच्यामध्ये चुकीचं काय आहे? हे सगळे पंचेंद्रियांचे विषय भोग, इष्ट पदार्थ हे आपल्याला सुख देण्याप्रमाणे भासतात, परंतु सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी, आदी मध्य अंत सर्वच प्रकारे पाहिलं असता हे सुखाभास वाटतात. यांच्यामध्ये खऱ्या निर्दोष कायमस्वरूपी शाश्वत सुखाची, तृप्ती प्रदान करणाऱ्या आल्हादाची आम्हाला अनुभूती होत नाही. उलट जेवढे आम्ही हे विषय भोग भोगू तेवढी आमची तृष्णाच वाढत जाते आणि त्यामुळे हे पदार्थ आम्हाला कधीही कायमस्वरूपी सुख देणारे नाहीत असं इथं आचार्य सांगत असतील तर याच्यामध्ये चुकीचं काय आहे? काय बरोबर याच्या उलट या सर्व पदार्थांनी आपण सदाकाळासाठी सुखी होतो? काय हे सर्व पदार्थ आपल्याला चिरस्थायी शांती, मनशांती प्रदान करू शकतात असा आपला अनुभव आहे, असं आपल्याला वाटतं? आणि जर असं नसेल तर मग इथं जे सांगितलं जात आहे हे तर फॅक्ट्स आहेत, हे तर तथ्य आहेत, हे तर सिद्धांत आहेत, ही तर वस्तुस्थिती आहे. मग अशा वस्तुस्थितीला नाकारण्यामध्ये कोणता शहाणपणा आहे? याच्यामध्ये कोणती बुद्धिमत्ता आहे? मी तर म्हणेन उलट हे सर्व सत्य स्वीकारून या सर्व सत्यांना स्वीकारत असताना आपलं जीवन कसं सुखमय करता येईल याचा मार्ग शोधण्यामध्येच खऱ्या अर्थानं आपली बुद्धिमत्ता आहे. खऱ्या अर्थानं खरी चतुराई तर यामध्येच दडलेली आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टी ऐकत असताना कुठेही नैराश्य नाहीये, कुठेही दुःख नाहीये. काल अशा प्रकारची चर्चा केल्यानंतर आमच्या काही तरुण मित्रांनी पुन्हा संपर्क केला आणि त्यांच्याशी माझी खूप छान चर्चा झाली. त्यांनी विचारलं की या शरीराचं स्वरूप एवढं अशुची आहे, अमंगळ आहे, अशुद्धच आहे, तर मग या शरीराचा त्याग करायचा का? किंवा या शरीरासंबंधी मग द्वेष भाव ठेवायचा का? हे शरीर तर घाण आहे, हे शरीर तर असं वाईट आहे.
मग या शरीरासंबंधी द्वेष उत्पन्न करायचा आहे का? या चर्चेचं प्रयोजन काय आहे? ही चर्चा करण्याचं कारण काय आहे? तर खरोखर सुंदर याचं उत्तर देता येईल की या शरीराचं असं स्वरूप वर्णन करून या शरीरासंबंधी द्वेष, तिरस्कार आणि जुगुप्सेची भावना उत्पन्न करायची नाहीये. या उलट सगळ्यात पहिलं प्रयोजन आहे की बाबा रे, या शरीराचं स्वरूपच अमंगळ आहे, कुजकट आहे, दुर्गंधित आहे, नश्वर होणारं आहे, नाशवंत आहे. या स्वभावाचा पहिल्यांदा निर्णय कर. या चर्चा करण्याचं, शरीराच्या स्वरूपाचा विचार करण्याचं पहिलं प्रयोजन आहे शरीराच्या स्वभावाचा निर्णय करणं, की हे शरीर खरोखरच नाशवंत आहे आणि खरोखरच अमंगळ आणि अपवित्र आहे. काय याचा तुला निर्णय झाला? याचा निर्णय झाला तरी तुझ्या बऱ्याच आकुलता कमी होणार आहेत. कोणत्या आकुलता? या शरीराला नटवण्यामध्ये, सजवण्यामध्ये, शृंगार करण्यामध्ये जो आपला खूप वेळ आणि खूप पैसा खर्च होतो आहे, निश्चितच तो कमी होणार आहे. कारण मग आपल्या लक्षात येईल की या शरीराला कितीही शृंगार केला तरी सुद्धा हे शरीर असंच नेहमी सुंदर राहणार नाहीये. कारण जसं जसं हे वार्धक्याकडे झुकत जाईल तसं हे कुरूपच होत जाणार आहे. याशिवाय या शरीराला नटवल्यानंतर सुद्धा त्याचा जो मूळचा आतला अमंगळ स्वभाव आहे तो दूर करता येणार नाही. आणि त्यामुळे इतरांना आपल्या रूप सौंदर्याद्वारे प्रभावित करण्याची जी इच्छा आमच्या मनामध्ये जागृत होते, निश्चितच ती कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण इतरांना आपल्या रूपाद्वारे प्रभावित करण्याचा प्रयत्न करणार नाही आणि इतरांचं रूप पाहून आपल्यामध्ये सुद्धा रागद्वेषाचे भाव उत्पन्न होणार नाहीत. हा लाभ आहे शरीराचा मूळचा स्वभाव समजावून घेण्याचा. आणि हा लाभ आपल्याला तात्काळ प्राप्त होणार आहे. याचा अर्थ मग आम्ही सजू नये का? याचा अर्थ आम्ही ब्युटी पार्लरमध्ये जाऊ नये का? याचा अर्थ आम्ही शरीराला जो व्यवस्थितरित्या सांभाळण्याचा आमचा यत्न आहे तो करू नये का? त्याचं उत्तर पुढे येणार आहे. तर पहिला दृष्टिकोन हा मिळाला की ही सगळी शरीरासंबंधीची चर्चा करण्याचं मूळ प्रयोजन आलं का लक्षात? मूळ प्रयोजन, पहिलं प्रयोजन आहे शरीराच्या स्वभावाचा निर्णय करणं आणि तो अशुची आहे, अपवित्र आहे, हा आमचा निर्णय झाला. दुसरा भाग याचा असा आहे, दुसरं प्रयोजन हे आहे की शरीराच्या अशा स्वभावाचा निर्णय करून शरीरासंबंधी द्वेष बाळगायचा नाही आहे, शरीरासंबंधी उदास व्हायचं नाही आहे, उदासीन व्हायचं आहे. उदासीन व्हायचं याचा अर्थ उपेक्षा करायची आहे, याचा अर्थ निरपेक्ष राहायचा आहे, समताभावपूर्वक राहायचा आहे. कारण द्वेष भाव हा कोणाही बद्दल असो तो हानिकारकच आहे, तो हेयच आहे, तो सोडून देण्यालायकच आहे. राग आणि द्वेष या दोन्ही दोरींच्या द्वारे हा जीव संसार रूपी समुद्रामध्ये त्या रवीप्रमाणे भटकतो आहे, याची चर्चा आपण केलेली आहे. त्यामुळे हे शरीर ना राग करण्यालायक आहे ना द्वेष करण्यालायक आहे. हे शरीर ना प्रेम करण्यालायक आहे ना तिरस्कार करण्यालायक आहे. परंतु असं असताना सुद्धा हे शरीर स्वभावाने अशुची आहे, दुर्गंधीमय आहे. याचा निर्णय करण्यानं जीवाला तत्संबंधी विकल्प कमी होतात आणि ते विकल्प कमी झाल्यामुळे जीव अंतर्मुख होण्यामध्ये पुरुषार्थवंत होतो. हे प्रयोजन आहे. पहिलं प्रयोजन सांगितलं या चर्चेचं, शरीराच्या अशुची स्वभावाचा निर्णय करणं. दुसरं प्रयोजन सांगितलं, शरीरासंबंधी समताभाव निर्माण झाला पाहिजे, द्वेष भाव नको. तिसरं प्रयोजन हे आहे की बाबा रे, आमच्या मनामध्ये ही शंका उत्पन्न होते की शरीराचं, खास करून आमच्या युवक बंधूंना, की अशा प्रकारे या शरीराचा स्वभाव समजावून घेतल्यानंतर मग काय आम्ही या शरीराची साज संभाळ करणं पूर्ण बंद करायचं आहे का? द्वेष बाळगून या शरीराच्या संबंधी आम्हाला जो काही विकल्प येतो तो सगळा सोडून द्यायचा आहे का? तर बाबा रे, सुटला तर खूप छान आहे, परंतु असं शक्यतो घडत नाही. का घडत नाही? कारण शरीराचं हे स्वरूप समजावून घेतल्यानंतर मित्र, परिवार, धन संपत्ती, कुटुंब, पत्नी, मुलं बाळ यांचा हे सगळे स्वभाव समजावून घेतल्यानंतर यांच्या संबंधीचा मोह, काळजीपूर्वक ऐकावं, या सर्व शरीर आणि शरीरासंबंधीचे जे बाह्य परपदार्थ यांच्या संबंधीचा मोह पूर्णांशानं सुटत नाही.
पूर्णपणे संपून जात नाही. पहिल्यांदा तो अंशतः सुटतो, पहिल्यांदा क्रमाने विकास होतो, एकदमच परिपूर्ण विकास होत नाही. झाला तर खूप पुरुषार्थाने घडू शकतो, परंतु राजमार्ग हा आहे किंवा सरळ पद्धती अशी आहे, अधिकाधिक जीवांच्या बाबतीत असं घडतं की या तत्वज्ञानाला शिकल्यानंतर पहिल्यांदा मोह पूर्णांशानं सुटत नाही, तो क्रमाने सुटतो आणि मग पहिल्यांदा या समस्त शरीर आणि सर्व परपदार्थांसंबंधीची अनंत आसक्ती सुटते. म्हणजे अनंतानुबंधी मोह सुटतो. खूप सारा ममत्व परिणाम पहिल्यांदा नष्ट होतो, पण थोडासा बाकी सुद्धा राहतो. आणि मग त्यामुळे त्या गृहस्थावस्थेमध्ये, मुद्दाम मी शब्द वापरतो आहे, गृहस्थावस्थेमध्ये या तत्वज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा हे शरीर पर आहे, अशुची आहे, हे सगळे पत्नी, मुलं, बाळ, धनसंपत्ती इत्यादी पदार्थ नश्वर आणि क्षणभंगूर आहेत आणि परस्वभावी आहेत, अनित्य आहेत, हे सगळं जाणून घेतल्यानंतर सुद्धा काही काळापर्यंत त्यांच्या संबंधी अनंत मोह संपल्यानंतर सुद्धा अल्प स्वल्प थोडासा मोह शिल्लक राहतो, चारित्र्य मोह शिल्लक राहतो आणि त्यामुळे तो जीव या सर्व पदार्थांच्या संयोगात राहतो. जोपर्यंत त्याचं वैराग्य वाढत नाही, जोपर्यंत त्याची आत्मशक्ती पुष्ट होत नाही, जोपर्यंत तो या सर्व पदार्थांना सोडण्यालायक अद्भुत अलौकिक पुरुषार्थ करू शकत नाही, तोपर्यंत असा ज्ञानी जीव सुद्धा, मोक्षमार्गी जीव सुद्धा या सर्व परपदार्थांचं स्वरूप साकल्यानं जाणल्यानंतर सुद्धा अल्प स्वल्प काळ या सर्व पदार्थांच्या संयोगात राहतो. आणि राहत असताना मग त्याला हे शरीर आपलं नाही, हे शरीर अशुची आहे, अमंगळ आहे, हे जाणल्यानंतर सुद्धा स्नान करण्याचा, आंघोळ करण्याचा विकल्प येतो. शरीराला स्वच्छ ठेवण्याचा विकल्प येतो. शरीराची तब्येत व्यवस्थित राहावी यासाठी व्यायाम करण्याचा, जिमला जाण्याचा, योगा करण्याचा विकल्प येतो. धनसंपत्ती कमवण्याचा विकल्प येतो. भलेही ती धनसंपत्ती मला सुखी करू शकत नाही हा निर्णय झालेला आहे, भलेही हे सगळे परपदार्थ मला सुख देऊ शकत नाहीत याचा पक्का निर्णय झालेला आहे, पक्क श्रद्धान झालेला आहे, सम्यक दर्शन झालेलं आहे, पण तरी सुद्धा ताबडतोब यांना सोडून वैराग्य वृत्ती धारण करू शकेल इतका अलौकिक पुरुषार्थ अजूनही त्याच्याकडने होणे बाकी आहे. यालाच म्हणतात चारित्र्य मोहनीय, यालाच म्हणतात चारित्र्य मोहनीय जनित ममत्व परिणाम. आणि तो लगेचच सुटत नाही, त्याला थोडासा पुरुषार्थ होण्यासाठी अवधी लागतो. आणि म्हणून या सर्व तत्वज्ञानाला समजावून घेत असताना खास करून आमच्या युवक बांधवांनी हे लक्षात घ्यावं की ही सगळी प्रोसेस एका दिवसात, एका क्षणात होणारी नाहीये. आम्हाला मोक्ष हवा असला तरी तो काय या एका दिवसामध्ये आम्हाला मोक्ष होणार नाहीये. तीर्थंकरांसारख्या परम प्रतापी आणि पुरुषार्थी जीवांना सुद्धा हा मोक्षरूपी पुरुषार्थ प्राप्त करण्यामध्ये 2-4 भव लागू शकतात किंवा अनेक भव लागू शकतात. तर मग आपल्याला सुद्धा ती तितकी उत्कृष्ट स्थिती गाठायला थोडा अवधी देणं बाकी आहे. आमचं कसं झालंय की आम्हाला हे सगळं तत्वज्ञान समजल्यानंतर लगेचच सगळं आत्मसात होऊन लगेचच मोक्ष कसा होणार, आणि तो होणार नाही म्हटल्यावर मग आम्ही काहीच करणार नाही, आम्ही कोणताच पुरुषार्थ करण्यासाठी असमर्थ आहोत, असं नाहीये बाबा. पहिल्यांदा तत्वज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. हे तीर्थंकर परमात्मा समवशरणामध्ये बसून सर्व जीवांना काय उपदेश देतात हे पहिल्यांदा व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. समजल्यानंतर मग आपोआपच आपल्या ज्ञानामध्ये जागृती येते, सर्व पदार्थांचं व्यवस्थित स्वरूप कळू लागतं, मग त्यांच्या संबंधीचा अनंत मोह पहिल्यांदा संपुष्टात येतो. तरी सुद्धा पुरुषार्थाच्या असामर्थ्यामुळे थोडासा मोह शिल्लक राहतो आणि मग गृहस्थावस्थेमध्ये अशा प्रकारे सम्यक दर्शना सहित राहता येतं. मग जीव आणखी पुरुषार्थवंत होतो, आणखी तयारी करतो आणि मग वैराग्य वृत्ती धारण करून मग जेव्हा सकल व्रती होतो, महाव्रती होतो, मग त्या जीवाची
पुरुषार्थ वाढल्यामुळे संयमाची वृत्ती जागृत होते, त्याचं चारित्र्य वृद्धिंगत होतं आणि मग त्या अवस्थेमध्ये त्याला शरीरासंबंधीचा कोणताही विकल्प येत नाही. मग मुनिराज स्नान करीत नाहीत, शरीरावरती कपडे घालत नाहीत, कोणत्याही प्रकारे चप्पल वापरत नाहीत, शरीरासंबंधीचा साज संभाल करण्याचा, शृंगार करण्याचा कोणताही विकल्प त्या मुनिदशेमध्ये अजिबातच येत नाही. कारण तो जीव आता सम्यक दर्शनाने पण सहित आहे आणि सम्यक चारित्र्यामध्ये सुद्धा त्याने खूप प्रगती केलेली आहे. अशा प्रकारे हा क्रमशः होणारा विकास आहे. हा जर लक्षात घेतला तर मग लक्षात येईल की आपण सुद्धा गृहस्थावस्थेमध्ये अल्प स्वल्प पुरुषार्थ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ना की हे सगळं तत्वज्ञान कठीण आहे, आम्हाला हे कळतच नाही, आम्ही हे कसं जीवनामध्ये स्वीकारणार, अशा प्रकारच्या प्रश्नांनी संत्रस्त होऊन हा अध्यात्म मार्गच आम्हाला नको, अशा प्रकारची धारणा आमच्या युवक बंधूंनी अजिबात करता कामा नये, असं आवाहन मला या निमित्तानं आपणा सर्व जीवांना करायचं आहे. कठीण नाही आहे, समजावून घेणं कठीण नाही आहे. हा, पुरुषार्थामध्ये खूप उग्रता करणं निश्चित कठीण असेल, पण त्याची पहिली पायरी आपण करायला काय हरकत आहे. भले मी एका दिवसात दिल्लीला जाऊ शकत नाही, खूप लांब आहे दिल्ली, परंतु म्हणून मी एका दिवसात जाऊ शकत नाही म्हणून मी प्रयत्नच करायचा नाही असं नाही. मी आज 10 पावलं चालेन, उद्या 10 पावलं चालेन, आणखी माझ्या शक्तीनुसार मी माझी क्षमता वाढवेन, पण एक ना एक दिवस माझं इप्सित मी प्राप्त करू शकतो की नाही. या पद्धतीनेच हा मोक्ष पुरुषार्थ आहे. आपण पहिल्यांदा ज्ञान करून घ्यावं. अजून पुढचा टप्पा बराच आहे, परंतु पहिल्यांदा आम्ही सम्यक ज्ञानाला जर नाही म्हणू लागलो तर बाकी निश्चितच कठीण आहे. मग आपला संसार हा कधी सुटणार नाही आणि आमची जी सुखी होण्याची मूळ इन्स्टिक्ट आहे, आमच्यामध्ये मूळ जी विषा आहे सुखी होण्याची, ती आमची कदापिही पूर्ण होऊ शकणार नाही. याच्यावरती पुन्हा उत्तर येतं की हा मार्ग फार कठीण आहे, तुम्ही सांगता आहात ते पटतं सगळं, पण हे काय आमच्याकडनं शक्य होणार नाही आणि समजून घेणं पण हे फार कठीण आहे. त्यामुळे आम्ही जे धनसंपत्ती, मकान, दुकान, पत्नी, मुलं बाळ यांच्यामध्ये सुखी आहोत, बस त्याच्यामध्येच आम्ही सुखी राहतो, असं जर उत्तर येत असेल तर माझं तेही सांगणं आहे की खरोखर अशा सर्व संयोगांमध्ये आपल्याला कायमस्वरूपी निर्दोष, अव्याबाद, अतींद्रिय सुख मिळत असेल आणि त्याने आपण जर खरोखर संतुष्ट होत असाल, आपल्याला कधीही दुःखाची अनुभूती होणार नसेल, भय वाटणार नसेल, टेन्शन येणार नसेल, हे सर्व पदार्थ सुटून मरते समयी आपल्याला कोणत्याही प्रकारचा विषाद होणार नसेल, तर मग काय अडचण आहे. तर मग आपण याच्यामध्ये सुख मानावं, याच्यामधून सुखाची अनुभूती घ्यावी. परंतु आजपर्यंत जितके ज्ञानी जीव होऊन गेले त्यांनी सांगितलं की हा संसार विपदांनी भरलेला आहे, संकटांनी भरलेला आहे, इथे परिस्थिती कदापिही एकसारखी राहत नाही. ना परपदार्थ एकसारखे राहतात, ना त्यांच्या परिणती, त्यांच्या अवस्था एकसारख्या राहतात, ना त्यांना जाणणारा मी जीवात्मा, माझे परिणाम, माझ्या भावना, माझ्या इच्छा एकसारख्या राहतात. त्यामुळे हे सगळं जग परिवर्तनशील आहे. आपले परिणाम सुद्धा एकसारखे राहत नाहीत. काल मी एक मानत होतो, आज मी एक म्हणतो आहे, उद्या मी दुसरंच म्हणतो. असे जर परिणाम माझे नेहमी चंचल चित्त होत असतील तर आज मी ज्यांच्यामध्ये सुख मानतो आहे, आणखी 10 वर्षांनी मला त्यात सुख वाटेलच असं कुठे आहे. हे आपण सगळं सिद्ध केलेलं आहे. तरुणपणी मला मोटार गाडी, बंगला, दुकान, मकान, चांगले कपडे, चांगले पदार्थ याच्यामध्ये सुख वाटतं, पण म्हातारपणी मला हे पदार्थ अजिबात सुखदायक वाटत नाहीत. म्हातारपणी मला पिकनिकला जावंसं वाटत नाही, म्हातारपणी मला महागड्या गाड्यांमध्ये सुख दिसत नाही. किती विशेष आहे. यावरून आपण समजावून घेऊ शकतो की ही सुख नावाची वस्तू अद्भुत आहे. ती बाहेर शोधण्यामध्ये कदापि प्राप्त होऊ शकत नाही, कारण ती तिथे नाहीच आहे. या सगळ्याचा निर्णय करून देण्यामध्ये हे तत्वज्ञान आपल्याला अत्यंत उपकारक आहे आणि यामध्ये न पटण्यासारखी कोणती गोष्टच नाही आहे. ओहो, अद्भुत आहे. परंतु आपण त्या गोष्टी पटवून घेत नाही, समजून घेत नाही. कारण जर मी समजून घेतल्या तर मला ताबडतोब त्या इम्प्लिमेंट करता येत नाहीत. या बहाण्यामुळे, या सोंगामुळे किंवा या कारणामुळे आम्ही ते तत्वज्ञान सत्य आहे हे सुद्धा स्वीकारायला तयार होत नाही. हे तर असं झालं
की एक 100 किलोचं ज्वारीचं पोतं आहे आणि त्याला कोणाला विचारलं हे पोतं कशाचं आहे, किती किलो आहे, तर त्याला माहिती असतं की हे 100 किलो ज्वारीचं पोतं आहे, पण तो ते सांगत नाही किंवा स्वीकारत नाही, कारण त्याला असं वाटतं की ते जर मी म्हंटलो की हे 100 किलो ज्वारीचं पोतं आहे आणि ते मला उचलायला लागलं तर, अरे उचल अगर नाही उचल तो तुझ्या शक्तीचा प्रश्न आहे, पण निदान ते 100 किलो ज्वारीचं पोतं आहे हे मान्य तर कर, हे तर सत्य नाकारू नको. अगदी तशीच अवस्था आमची तत्वज्ञानाच्या बाबतीत झालेली आहे. हे सगळं तत्वज्ञान मी स्वीकारलं, सत्य आहे म्हटलं, तर मला ते सगळं करायला कसं जमणार? अरे करायला कसं जमेल नाही जमेल नंतर पाहू, निदान हे वस्तुतथ्य आहे, हे तीर्थंकरांनी सांगितलेलं सम्यक ज्ञानाचं कारण आहे. वस्तू व्यवस्था अशी आहे, विश्व असं आहे, मी असं आहे, सगळे पदार्थ असे असे आहेत जसे की शास्त्रात वर्णिले आहेत, हे असंच्या असं स्वीकार करायला आपल्याला काय अडचण आहे? किंबहुना आपला अपुरुषार्थ, आपला आळस, आपला प्रमाद, आपली ही अहंकार बुद्धी, आपला मोह आपल्याला ही वस्तुस्थिती स्वीकार करायच्या सुद्धा आड येतो. आज विषयांतर बरेच झालं असेल, अजूनही पुढचा श्लोक सुरू केलेला नाही, परंतु कुठेतरी या गोष्टींवरती विचार होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मी आज इतका विषय यावरती घेतला. याच्यामध्ये सर्व जीवांना मतभिन्नता असली तरी न पटण्यासारखं काय आहे? म्हणजे तीर्थंकर परमात्मा जेव्हा समोशरणामध्ये 100 इंद्रांच्या उपस्थितीत अशा प्रकारे वस्तुतथ्याचा उपदेश देतात, त्याच्यामध्ये नाकारण्यालायक काय आहे याचा खरोखर आपण अंतरंग परिणतीपूर्वक विचार केला पाहिजे, प्रामाणिक विचार केला पाहिजे, व्यवस्थित विचार केला पाहिजे, पूर्वग्रह दूषित न होता विचार केला पाहिजे. आम्ही जर पूर्वग्रह दूषित असू, आमच्या धारणा आम्ही अजिबात तात्पुरत्या बाजूला सुद्धा न ठेवता जर या गोष्टी पाहणार असू, तर निश्चितच आपल्याला या गोष्टींची सत्यता कधीही तपासता येणार नाही. किंबहुना कुठेच असं घडत नाही. जेव्हा म्हणतात ना की लिहिण्या अगोदर पाटी कोरी असली पाहिजे, जर अगोदरच काही लिहिलं असेल तर त्याच्यावरती कसं लिहिणार? किंवा एखादी गोष्ट तपासत असताना पहिल्यांदा तत्संबंधीचे आमचे ग्रह बाजूला ठेवल्याशिवाय ते जे वस्तुतथ्य आहे त्याचा स्वीकार, त्याचं परीक्षण हे न्यायोचित पद्धतीने कशा पद्धतीने होऊ शकणार? होऊ शकत नाही. आणि त्यामुळे या सर्व पद्धतीने आपण प्रामाणिकपणे विचार करावा आणि मग ठरवावं की खरोखर हे तत्वज्ञान किंवा हे अध्यात्म आपल्यासाठी उपयोगी आहे की नाही, सत्य आहे की नाही, खरोखर हा उपदेश आपल्यासाठी इष्ट आहे की नाही, याचा विचार आपण एकांतामध्ये बसून निश्चितच केला पाहिजे. ठीक आहे, आपण भरपूर चर्चा केली या संपूर्ण भूमिकेच्या आधारे. आजपर्यंतचा जो विषय झाला त्याच्या आधारे चर्चा केली. आता पुढील श्लोकामध्ये 19 क्रमांकाच्या श्लोकामध्ये आचार्यदेव असाच एक गजब सिद्धांत सांगणार आहेत की शरीराचं स्वरूप अशा प्रकारे अमंगळ आणि अशुची असताना आणि तरी सुद्धा त्याच्यामध्ये द्वेष होता उपयोगी नाही, तर मग नेमकं काय आहे स्वरूप शरीराचं आणि या जीवात्म्याचं स्वरूप नेमकं आहे कसं? आम्ही काय केलं पाहिजे? हे जे धनाधिक कमवतो ते जीवासाठी काही उपयोगी नाहीत का? किंवा जीवासाठी केले जाणारे उपवास वगैरे शरीरासाठी उपयोगी नाहीत का? या दोघांची स्थिती कशी आहे या संबंधीची तुलना आता 19 क्रमांकाच्या श्लोकामध्ये करतात. आपण श्लोक पठण करूया. यज्जीवस्योपकाराय तद्देहस्यापकारकम् यद्देहस्योपकाराय तज्जीवस्यापकारकम्. अतिशय सोपा श्लोक आहे, सहज समजण्यासारखा. संस्कृतमध्ये लिहिला असला तरी सुद्धा आपल्याला, मराठी भाषी असलो तरी सुद्धा सहज आपल्याला कळण्यासारखा आहे. यत जीवस्य उपकाराय, यत म्हणजे जे, जीवस्य उपकाराय जे जीवासाठी, जीवाच्या उपकारासाठी आहे. यत जे जीवस्य जीवाच्या उपकाराय उपकारासाठी आहे. तत् देहस्य अपकारकम, तत् ते
देहस्य देहाच्या अपकारकम अपकारासाठी आहे. पुढची ओळ यत देहस्य उपकाराय, यत म्हणजे जे, देहस्य शरीराच्या उपकाराय उपकारासाठी आहे, तत जीवस्य अपकाराय, तत ते जीवस्य जीवाच्या अपकाराय अपकारासाठी आहे. अर्थ सोपा आहे. जे जे या देहाच्या उपकारासाठी आहे ते ते जीवाच्या अपकारासाठी आहे, आणि जे जे जीवाच्या उपकारासाठी आहे ते ते या शरीराच्या अपकारासाठी आहे. म्हणजे हे दोन्ही शत्रू झाले का? पुन्हा शत्रू नाही झाले. शरीर शरीराच्या ठिकाणी आहे, जीव जीवाच्या ठिकाणी आहे. भलेही जीवाला विरक्त करण्यासाठी शास्त्रांमध्ये या शरीराला शत्रुवत सांगितले असले, शत्रूप्रमाणे सांगितले असले, तरी निश्चितच हे शरीर शत्रूप्रमाणे द्वेषभाव करण्यालायक नाही. या शरीरासंबंधी तर समता भाव ठेवण्याचा आहे, शरीरासंबंधी ज्ञातादृष्टा भाव ठेवण्याचा आहे, शरीरासंबंधी वीतरागता प्रकट करण्याचा भाव ठेवला पाहिजे. परंतु हा जीव कषायांनी इतका लिप्त आहे, कषायांच्या इतका अधीन झाला आहे की याला या शरीरावरची अनंत प्रीती सोडवण्यासाठी शास्त्रांमध्ये कधी कधी या शरीराला जीवाचा शत्रू असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. इतकी सुंदर कल्पना आली एका ठिकाणी की हे शरीर म्हणजे या जीवाचा बंदीखाना आहे, म्हणजे कारागृह आहे, जेल आहे, जेल. आणि जेल आहे, आणि ह्या घरामध्ये जेल रूपी म्हणजे या कारागृहामध्ये हा जीव कोंडला गेला आहे. आणि मग हे जेल कशापासून बनलेली आहे, हे कारागृह कशापासून बनलेलं आहे? तर ते म्हणतात मलमूत्र रक्त हाड मांस यांनी ही जेल तयार केलेली आहे. किती विशेष आहे. जे शरीर आपल्याला मोह करण्यालायक वाटतं, जे शरीर आपल्याला आसक्ती करण्यालायक वाटतं, मैथुनादी क्रिया करण्यालायक वाटतं, ते शरीर जर मल निस्सारण करू लागलं तर निश्चितच त्या शरीरामध्ये कुणालाही प्रीती वाटणं शक्य नाही. म्हणजे हे शरीर सुद्धा त्यावेळी मोहात पाडतं ज्यावेळी या 9 द्वारांमधून मळ बाहेर येत नसतो. जेव्हा या 9 प्रकारच्या द्वारांमधून मळ बाहेर येऊ लागतो, निश्चितच हे शरीर कुणालाही मोह करण्यालायक भासतच नाही. हे या शरीराचं असली स्वरूप येथे आचार्यदेव सांगतात. हे शरीर असं आहे कारागृहाप्रमाणे की विष्ठा आणि मलमूत्र आणि हाड मांस यांनी या शरीराची रचना झालेली आहे. आणि घर म्हटले की उंदीर आले, कारण ते बिळ करून घरामध्ये राहतात. तर ते म्हणतात या शरीरामध्ये भूक आणि तहान नावाच्या 2 उंदरांनी बीळ केलेला आहे, आणि ते या शरीराला नेहमी घराला पोखरत असणाऱ्या उंदरांप्रमाणे या शरीराला नेहमी पोखरत असतात. आणि या घराला जशी आग लागलेली असते तशी या शरीर रूपी घराला वार्धक्याची आग लागलेली आहे. या शरीराला कितीही आपण सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला, केस रंगवले आणि शरीराला मेकअप केला, वेगवेगळ्या प्रकारे शरीराला मेंटेन केलं, तरी सुद्धा वृद्ध व्हायचं हे शरीर राहत नाही. ते वृद्धपणाला प्राप्त करतच, कारण त्या या गृहाला वार्धक्याची आग लागलेली आहे, अशा प्रकारे वर्णन करतात. मग हे शरीर अशा प्रकारे म्हणून द्वेष करण्यालायक आहे का? नाही. आता या श्लोकामध्ये इतकं सुंदर सांगतात, अशा या शरीरासाठी जे जे उपकारक असेल ते ते जीवासाठी अपकारक आहे. म्हणजे या शरीराचा लालन पालन पोषणासाठी जे काही धनार्जन केलं जाईल ते नियमाने पाप उत्पन्न करणार आहे. त्यामुळे ते जीवासाठी पाप भोगायला लावणारं असल्यामुळं, जीवाला दुर्गतीला घेऊन जाणारं असल्यामुळं ते जीवासाठी अपकारक आहे. या शरीराला संतुष्ट करणारे सगळे मित्र परिवार आणि कुटुंबीजन हे या शरीराला भोगोपभोग मिळवून देतात, परंतु तो भोगोपभोग जीवाला मोह परिणाम करायला लावतो. आणि म्हणून ते भोगोपभोग शरीराला सुख देणारे भासत असले तरी आपल्या जीवात्म्यासाठी ते मोह उत्पन्न करणारे आहेत आणि क्लेश उत्पन्न करणारे आहेत. म्हणून जीवासाठी ते हानिकारकच आहेत, अपकारकच आहेत. त्याचप्रमाणे या शरीरासंबंधीचे
सर्व प्रकारचे जे अनुकूल संयोग आहेत ते निश्चितच शरीराला पुष्ट करत असतील, परंतु जीव त्या संयोगांना प्राप्त करून मोही होतो, कषायी होतो, क्रोध मान माया लोभ करीत राहतो आणि कषायवंत झाल्यामुळे तेच सर्व संयोग जीवासाठी अपकारक आहेत अशा प्रकारे येथे सांगतात. याउलट जे जीवासाठी उपकारक आहे, कोणतं? हे सम्यक ज्ञान हे जीवासाठी उपकारक आहे. व्रत, चारित्र्य, तप हे सगळे जीवासाठी उपकारक आहेत, कारण हे जीवाला सुख उत्पन्न करणारे आहेत. परंतु हे सगळे शरीरासाठी अपकार करणारे आहेत. कसं काय? नाही समजलं? सांगतो. जे जे जीवाला सुखदायक आहे, सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे तत्वज्ञान, अध्यात्म, सत्य ज्ञान, वस्तू संबंधीचं सत्य ज्ञान हे जीवाला परम उपयोगी आहे. पण हे शरीरासाठी अपकारक आहे. कसं? कारण हे सत्यज्ञान करून घेतल्यानंतर हे शरीर आता अनंत काळापर्यंत जीवासोबत राहू शकत नाही. हे शरीर नियमाने नष्ट होणार आणि हे शरीर काय होतं? हे शरीर जेव्हा जीवाला सोडून देतं तेव्हा हे शरीर संतती रूपाने आपल्या जीवात्म्याला दुसरं शरीर मिळवून देतं. अनादी काळापासून शरीररहित अवस्थेमध्ये आपण कधीही राहिलेलोच नाही, कारण प्रत्येक शरीर सुटत असताना नवीन शरीर देऊन जातं. परंतु आता अद्भुत जादू घडणार आहे की या तत्वज्ञानाच्या प्राप्तीमुळे जीवाचा असा उपकार घडणार आहे की हे शरीर सुटल्यानंतर पुढे अशा शरीरांची मालिका तयार होणार नाही आणि जीव एक वेळ अशरीरी अवस्थेला प्राप्त करणार आहे आणि तो खऱ्या अर्थाने शरीराचा अपकार होणार आहे. समजलं का? पहा, हे समजणं एवढं सोपं नाही. शरीराचा अपकार कसा घडला की सम्यक ज्ञान झाल्यामुळे हे शरीर आज जरी प्राप्त झालं असलं, आणखी 2-4 शरीरं मिळाली तरी आता अनंत काळापर्यंत सशरीरी अवस्था राहू शकत नाही. म्हणजे या शरीराचं कुळ, या शरीराचा वंश आता संपुष्टात येणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं तत्वज्ञान, धर्म, रत्नत्रय हे जीवासाठी उपकारक आहेत, पण या शरीराची संतती थांबवणारे असल्यामुळे निश्चितच शरीरासाठी अपकारकच आहेत. त्यासोबतच चर्चा येते उपवास किंवा तपश्चरण यांची. तर चारित्र्य धारण केल्यानंतर, जीव व्रतांचा अंगीकार केल्यानंतर अशा प्रकारची साधना करतो, जीवाचा पुरुषार्थ एवढा वाढतो की तो उपवास करतो, तो तपश्चरण करतो, घोर तपश्चरण करतो आणि विविध प्रकारे अंतरंग तप, बहिरंग तप, सर्व प्रकारे तपश्चरण केल्यामुळे उपवास, अनशन, अवमौदर्य, वृत्ती परिसंख्यान, रसपरित्याग असे अनेक पुढे पुढे तप वृद्धिंगत होत जातात. आणि त्यावेळेला सहजच जीवाचा पुरुषार्थ एवढा वाढतो की तो जीवाच्या कल्याणासाठी अधिकाधिक उग्र तपश्चरण करतो. आणि त्यावेळेला शरीराला यदा कदाचित त्या तपश्चरणाच्या निमित्ताने कोणती हानी झाली तरी तो ती सहज सहन करतो. त्यावेळी त्याला क्लेश होत नाहीत. आणि म्हणून येथे म्हणतात की जे जे जीवाच्या उपकारासाठी आहे ते ते शरीराच्या अपकारासाठी आहे. कारण त्यावेळेला या शरीराला मजबूत ठेवणं, या शरीराला अधिक चांगलं सुंदर बनवणं अशा प्रकारचा उद्देश असत नाही. त्यावेळी जीवाला मोक्ष प्राप्तीची अभिलाषा किंवा मोक्ष प्राप्तीची आस त्यावेळी सहजरित्या जागृत झालेली असते. आणि म्हणून इतका सुंदर हा धर्म आहे, इतका सायंटिफिक आहे, इतका वैज्ञानिक आहे की काही वेळेला असं म्हटलं जातं की जेव्हा जेव्हा तुम्ही जीवाच्या उपकारासाठी प्रयत्न कराल तेव्हा तेव्हा शरीराचा अपकार घडतो. आणि मग हा काय क्लेश, हे तप आहे बरं, काय क्लेश, कायेला त्रास देणं, शरीराचा अपकार करणं हे योग्य आहे का? किंवा याच्यामध्ये धर्म आहे का? मग तो शरीरासंबंधीचा द्वेष झाला नाही का? संलेखनाच्या प्रकरणामध्ये बऱ्याच वेळेला याची चर्चा आपण ऐकली असेल. तर याचं उत्तर आपण लक्षात ठेवावं. आपल्या या अद्भुत जिनशासनामध्ये शरीराला क्लेश देण्यानं किंवा शरीराला क्लेशित करण्यानं, त्रास देण्यानं कुठेही केव्हाही धर्म सांगितलेला नाहीये. कारण हे शरीर तर जड आहे, शरीर तर पुद्गल स्वभावी आहे.
आणि शरीराला नष्ट करण्याने जीवाचा धर्म कसा होऊ शकेल? कदापिही तो शक्य नाही. आणि कदाचित अशा प्रकारे शरीराला क्लेशित करणं किंवा शरीराला त्रास देणं हे आत्मघातामध्ये येतं. आणि त्यावेळेला नियमाने कषायांची तीव्रता झालेली असल्यामुळे जीवाला पापबंध होतो, कधीही धर्म प्रकट होत नाही. मग शास्त्रांमध्ये जे स्वाध्यायी जीव आहेत ते विचारतील, काय क्लेश नावाचं तप कसं काय सांगितलं? तर त्याचं उत्तर ऐकावं आपण. जिनधर्मामध्ये कुठेही शरीराश्रित धर्म सांगितलेला नाही. शरीराच्या आधारे जीवाचा मूळ असली रत्नत्रयात्मक धर्म, निश्चय धर्म प्रकट होत नाही. मग काय क्लेश नावाचं तप का सांगितलं शरीराला क्लेश देण्याचं? तर त्याचं उत्तर असं आहे, ओहो, जीव जेव्हा स्वतःच्या अद्भुत पुरुषार्थाला जागृत करतो, आत्मिक पुरुषार्थाने अधिक संपन्न बनतो, त्याची शक्ती वाढत जाते, तेव्हा तो स्वतःच्या कषायांना नष्ट करण्यासाठी, ऐका हो, कषायांना नष्ट करण्यासाठी तो इतका पुरुषार्थमंत होतो की त्यावेळेला, त्या उग्र तपश्चरणाच्या वेळी यदा कदाचित शरीराला क्लेश झाले तरी सुद्धा तो प्रभावित होत नाही, त्या तपश्चर्येपासून स्वतःला बाजूला करीत नाही, त्या काय क्लेशाद्वारे त्याला दुःखाची अनुभूतीच होत नाही, त्या तपाला काय क्लेश तप म्हटलेला आहे. ओहो, कायेला क्लेश देण्याचं नाव काय क्लेश तप नाहीये, परंतु आपल्या अतिंद्रिय आनंदामध्ये मग्न झालेले असताना, आपल्या आत्मज्ञानामध्ये प्रचुररित्या स्वसंवेदन करीत असताना, थोडक्यात मोक्षमार्गामध्ये खूप पुढे गेल्यानंतर जेव्हा जीव आपल्या आत्मिक पुरुषार्थाला वाढवत असताना यदा कदाचित शरीराला अल्प स्वल्प क्लेश झाले तरी सुद्धा स्वतःच्या साधनेमध्ये बिघाड करीत नाही, स्वतःच्या साधनेमध्ये दुःखाची अनुभूती त्याला होत नाही, सहजरित्या तो त्या वेदनांना झेलतो, सहन करतो, तत्संबंधी आकुलता भोगत नाही, तेव्हा त्या तपाला काय क्लेश तप म्हणतात. तेथे सुद्धा कषायांना नष्ट करण्याचं प्रयोजन आहे, शरीराला त्रास देण्याचं प्रयोजन नाही. अद्भुत असा हा निश्चय व्यवहाराची सांगड घालणारा अद्भुत धर्म आहे. या उलट मी एक बाजू सांगेन आपल्याला की जर खरोखर कायेला क्लेश देण्याच्या हेतूने तप केलं, काय क्लेश नावाचं तप जर शब्दार्थानुसार तपलं आणि खरोखर शरीराला त्रास देण्यामध्ये धर्म मानला, तर निश्चितच मी आपल्याला असं सांगेन की हे शरीर अल्पावधीतच क्षरणाला प्राप्त होतं आणि कषायांची उग्रता झाल्यामुळे, त्या शरीराची स्थितीच न टिकल्यामुळे, तो जीव वाढता पुरुषार्थ करू न शकल्यामुळे निश्चितच त्याचा पुरुषार्थ आणखी कमी होतो. हे नाही समजलं, मी उदाहरणाद्वारे सांगण्याचा प्रयत्न करतो. माझी क्षमता एक उपवास करण्याची आहे, मी सहजरित्या एक उपवास करून परिणामांना स्थिर करू शकतो, परिणामांमध्ये निर्मलता आणि उज्ज्वलता आणू शकतो. आणि अशा वेळेला मी कायक्लेश नावाचं तप करण्याच्या हेतूने माझी क्षमता नसताना 5 दिवसांचा उपवास केला तर काय होईल? कायेला क्लेश तर होतील, परंतु त्यामध्ये धर्म होणार नाही. कारण जसजसे उपवास वाढत जातील तसतसे माझे कषाय भडकत जातील, माझे परिणाम स्थिर राहणार नाहीत, मी आकुलित व्याकुलित होईन. आणि जेव्हा 5 दिवस माझे उपवास पूर्ण होतील तेव्हा पुढच्या दिवसांमध्ये हे शरीर तेवढं स्थितीमध्ये न राहिल्यामुळे माझी पुढची साधना सुद्धा निश्चितच प्रभावित होईल आणि माझा तेवढा तीव्र पुरुषार्थ राहणार नाही. उदाहरणाद्वारे माझ्या मते आपल्याला निश्चित लक्षात आलं असेल की काय क्लेश तप म्हणजे कायेला क्लेश देण्याचं नाव तप नाही आहे, किंबहुना शरीराची स्थिती असताना आपल्या आत्मपरिणामांना अधिक सुदृढ बांधण्यासाठी सहन होईल तेवढे, शरीराची स्थिती ज्याप्रमाणे राहील त्याप्रमाणे त्या क्लेशांना सुद्धा न मोजता, न अनुभवता, त्यामध्ये दुःखाची अनुभूती न घेता स्वतःला मजबूत बनवत जाणं, स्वतःला स्थिर करत जाणं, याचं नाव खऱ्या अर्थाने काय क्लेश नावाचं तप आहे. ठीक आहे,
आपलं व्याख्याने नुसतं कायक्लेशावरती सुद्धा होऊ नये. आपलं मूळ उद्देश आहे हा श्लोक समजावून घेणं, आणि याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की जे जे शरीरासाठी उपकारक आहे ते सर्व पापबंधाला कारण असल्यामुळे जीवासाठी अपकारक आहे, आणि जे जे जीवासाठी उपकारक आहे ते शरीरासाठी अपकारक आहे. कारण पुढे मग शरीराची संतती राहणार नाही आहे, आणि एक दिवस जीवात्मा मुक्त होऊन या शरीरापासून भिन्न सदाकाळ आनंद स्वरूप राहणारा आहे. तर अशा प्रकारे येथे या श्लोकामध्ये अतिशय महत्वाचा, अतिशय सुंदर असा सिद्धांत सांगतात. एकच गोष्ट सांगून पूर्ण करतो की काही वेळेला असं वाटतं हे शरीर तर आपल्याला किती उपयोगी आहे, या शरीराच्या निमित्तानेच आपल्याला ज्ञान होतं. डोळे, कान, नाक, जीभ, ही स्पर्शनेंद्रिय, त्वचा यांच्यामुळेच तर जीवाला ज्ञान होतं. आणि मग जर हे जीवाला ज्ञान करून देण्यामध्ये कारण असेल तर मग शरीराचा अपकार होऊन कसं चालेल. तर हे लक्षात घेतलं पाहिजे की शरीराच्या या इंद्रियांच्यामुळे जीवाला ज्ञान होत नाही. जीव तर ज्ञानाचा घनपिंड आहे. जाणणं पाहणं तर जीवाचा स्वभाव आहे, त्याची ओरिजिनल शक्ती आहे. हे तर इंद्रिये तर त्या खिडक्यांप्रमाणे आहेत. जशा घराला 5 खिडक्या असल्या तर त्या खिडक्यांमुळे ज्ञान होत नाही, त्या तर निमित्त मात्र आहेत. आपण पाहणारे आहोत, आपण पाहतो आहोत. खिडक्यांमुळे ज्ञान होत नाही. ज्ञान तर आपल्यामुळे, आपण स्वतः ज्ञान करणारे आहोत. परंतु त्या खिडक्या तर त्या ज्ञानामध्ये निमित्त आहेत. त्याप्रमाणे हे 5ही इंद्रिय केवळ या जगाला पाहण्यासाठी निमित्त मात्र आहेत. ज्ञानामध्ये जाणणारे तर आपण आहोत. आज मी एक वेगळा अँगल आपल्याला देऊन जाणार आहे. तो असा आहे की खिडक्या आपल्या ज्ञानामध्ये निमित्त तर नाहीतच, उलट बाधक आहेत. कशा काय? कारण जेवढी खिडकी आहे तेवढंच पाहू शकतो. पण या उलट जर पुरुषार्थाने आपण त्या घरातून, त्या खोलीतूनच जर बाहेर पडलो तर काय होणार आहे? खिडकीच नाही. आपण सर्व जगाला स्वतंत्रपणे सहजरित्या पाहण्यासाठी स्वतंत्र होणार आहोत. याचा अर्थ या इंद्रियांच्यामुळे आपल्याला ज्ञान होतंय असं नाही, उलट मर्यादित ज्ञान होत आहे. उलट ज्ञानामध्ये बाधा उत्पन्न होते आहे. आणि जर आपण अशरीरी होऊन जाऊ, जर आपण इंद्रियांच्या मर्यादेपासून मुक्त होऊन जाऊ, तर मग आपल्याला जेवढी इंद्रिय आहेत तेवढंच ज्ञान करण्यासाठी आपण बाध्य राहणार नाही. उलट अनंत ज्ञान करण्यासाठी सर्व बाजूंनी, चोहो बाजूंनी ज्ञान करण्यासाठी मुक्त होऊन जाऊ. अशा प्रकारची अद्भुत स्वतंत्रता या शरीराला रहित करण्याने आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि ती प्राप्त करण्याचा उपदेश, इष्ट असा उपदेश येथे पूज्यपाद स्वामी आपल्याला सांगत आहेत. अद्भुत ग्रंथ आहे, अद्भुत विषय आहे. फक्त एवढंच करायचं आहे की या सगळ्या तत्वज्ञानाचा आधार घेऊन पहिल्यांदा तत्व निर्णय करायचा आहे. काय योग्य, काय अयोग्य, काय बरोबर, काय चूक याचा निर्णय केला असता आपल्याला हा इष्ट उपदेश फलीभूत झाल्या वाचून राहणार नाही, आणि आपलं जीवन सुद्धा मंगलमय, सुखमय, निराकुलतामय झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हा तीर्थंकरांचा प्रसाद जो कोणी ग्रहण करतो निश्चितच त्याच्या ज्ञानामध्ये निर्मलता येते, विकारांचा अभाव होतो, आणि त्याचं परम इष्ट असं सुख त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. जय जनित. जावाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सोवाणी मस्तक नमो सदा देत हूँ ढोक, सदा देत हूँ ढोक.